तर लगेच प्रवचनाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी प्रथम आपण कोणत्याही कार्याला प्रारंभ करीत असताना सद्गुरू देवतांना आमंत्रित करीत असतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करीत असतो. तर प्रथम आपण आपल्या सद्गुरूंना देवतांना प्रार्थना करून बोलवून घेऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं सुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशत्वमध्यादिलक्षणम् एकं नित्यं विपुलमचलं सर्वसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोललो वचनेती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे. ठेवितो मस्तक या ठिकाणी सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. आता हृदय आपुले चौपाळूनी भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवे त्याशी आनंद देते. मने भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला. साक्षांत परमात्मा मज भेटवेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकाला. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. तर या ठिकाणी ज्या ज्ञानाने ईश्वर कळतो त्या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 3 आणि निरूपणासाठी घेतलेली ओवी 57-63. तर या ठिकाणी माऊली सांगतात की बाबा रे, जीवाच्या सुखासाठी जीवाच्या समाधानासाठी काय केलं म्हणजे आपल्याला सुख समाधान शांतता प्राप्त होईल. कारण प्राप्त दुःखाची निवृत्ती आणि अप्राप्त सुखाची प्राप्ती या नावज्ञान. मग त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे आपण. माऊली या ठिकाणी सांगतात की बाबा रे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पाशी त्वचेची या पदराआड परिते वरुणी गोचिड अशुद्ध काय नशेविती. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेचे घरी. परी परागू शेवीचे ब्रह्मरी एरा चिखलोची उरे. ना तरी निदैवाच्या परिवरी लाह्या रुतले हाती सहस्रावरी. परी तेत बैसून उपवास करी का दरिद्री जी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताची काम विषयावरी. बहुमृगजळ देखुनी डोळा तुंकीजी अमृताचा गिळिता गळाळा. तोडीला परिसो बांधिता गळा सुक्तिका लाभे. तैसे अहममतेची अलवड सवडी माते न पवची ती बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली.
एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती बानुका जैसा, कै दिशे न दिशे ऐसा वाणीचा नोय. तर या ओवींचा सरळ सरळ अर्थ असा, हे पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे, तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु ते सोडून गोचिड रक्तसेवन करीत नाही का? किंवा कमळाचा कांदा, बेडूक हे एकाच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन ब्रह्मर करतात व बेडुकाच्या वाट्याला चिखलच राहतो. अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेल्या हजारो कड्या पुरलेल्या असूनही तो तेथे बसून उपवास काढीत दरिद्री अवस्था भोगतो. त्याचप्रमाणे प्राण्याच्या सर्व सुखाचे विश्रांतीन असा मी राम प्राण्याच्या हृदयात असता ते अज्ञानी जीवाची विषयावर वासना असते. बरेच जण मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकतात, किंवा शिंप मिळाले असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. त्याप्रमाणे ज्याच्या मनावर अहममतेचा पगडा बसलेला आहे ते बिचारी मला प्राप्त होत नाहीत, म्हणून जन्म मरणाच्या दोन्ही तीराच्या मध्येच बुचकाळ्या खात असतात. एरवी मी कसा आहे म्हणशील तर, सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला आपल्या तोंडासमोर असतो, तथापि ज्यामध्ये केव्हा दिसणे व केव्हा दिसणे ही जी उणीव आहे ती माझ्या ठिकाणी नाही. तर सरळ सरळ अर्थ असा आहे, मी नैसा ऐसा कवून उठावे असे, परी प्राण्याचे दैव कसे की जे न देखती माते. या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, माऊली सांगतात की बाबा रे भगवान परमात्मा मी नाही, अशी जागाच नाही. मी नशे ऐसा कवून उठावाशे, परी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. मला पाहत नाहीत, त्यांच्या त्या दुर्दैवाला मी काय करणार आहे. तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, याचा अर्थ भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंत प्राप्तच आहे, पण त्याच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे. माऊली सांगतात की देव आपल्या जवळ आहे, देव कुठे आपल्या जवळ आहे, हृदयामध्ये रामू. देव आपल्या जवळ आहे, परंतु हृदयामध्ये रामू का विषयावर कामू. कारण आपले जो विषय आहे ना, तर तो कुठे आपल्या चित्ता सगळे काय भरलेले, विषय भरलेले. विषय म्हणजे कोणते, काम, क्रोध, लोभ, रूप, मत्सर, द्वेष, हे सगळे आत भरलेले. साधं उदाहरण घ्या, एखादं पात्र आहे, त्या पात्रात पाणी, जिथं त्या पात्रात पाणी, याचा अर्थ तिथं हवा नाही. पात्रात पाणी, हवा नाही. त्या पात्रातलं पाणी टाकून दिल्यावर त्या पात्रात काय राहील, हवा राहील. दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. तसं आपल्या चित्तामध्ये दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. कारण अगोदरच आपलं चित्त काम, क्रोध, लोभ, विकार या सगळ्या विकारांनी फुल भरलेले आहे. आणि मग जर ते विकार आपल्या चित्तात असले तर भगवंताचं नाम कसं तिथं जाईल. एका खोलीत दोन भाडेकर राहू शकत नाहीत ना. तसं चित्तात प्रपंच आणि परमात्मा दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत. एक तर प्रपंच नाही तर एक तर परमार्थ, दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत नाही. मग आपण काय केलं पाहिजे, त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांतता पाहिजे, आनंद पाहिजे. पण आपण काय केलं पाहिजे नेमकं, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही. शास्त्र काय सांगतं, गुरुप्रचिती काय, शास्त्र काय सांगतं, गुरुप्रचिती काय, आणि आपली आत्मप्रचिती काय, आपल्याला काय अनुभव येतो, ही गोष्ट मी कळली पाहिजे ना. तुम्ही सांगता म्हणून मी नुसतं हा म्हणून आहे ना. गोडी कळावया लागे गोळ खावया, देव ओळखावया स्वानुभव. ज्याला गोडी कळावाशी वाटते त्यांनी काय केलं पाहिजे, गोळ खाल्ला पाहिजे.
तुम्ही गुळ खायचा, मग तुम्ही जरी मला किती सांगितलं गुळ गोड, मला काय त्याचा अनुभव आहे का? मला जर अनुभव यायचा असेल तर मी काय केलं पाहिजे? तो गुळ खाल्ला पाहिजे, तर मला त्याचं काय होईल? अनुभव येईल. म्हणून माऊली सांगतात की या ठिकाणी तो भगवान परमात्मा नाही अशी जागाच नाही. पण आपण काय करतो? जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट आपण करीत नाही. या ठिकाणी साधू संत सांगतात की बाबा रे, इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी, न होता सद्गुरु कृपा दृष्टी पडे ना गाठी परमार्थाची. जोपर्यंत तुमच्यावर सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ कळणार नाही. तुमचा चाललाय काय? तर सगळा देवदेव चाललेला आहे. देव देव म्हणून व्यर्थ हिंडती, निज देव मुळी नेनती. फक्त आपण काय करतोय? देव देव म्हणून नुसतं पार केदारनाथ बद्रीनाथ पासून इकडे कन्याकुमारी हरिद्वारपर्यंत आपण नुसते पळतो. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, इकडं जा, तिकडं जा, इथं देव भेटन, तिथं देव भेटन, नुसते पळत आपण, पण आपल्याला कुठं देव भेटत नाही. म्हणून सांगितलंय की बाबा तू काय कर? प्रथम इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी, न होता सद्गुरु कृपा दृष्टी पडे ना गाठी परमार्थाची. त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी किल्ल्या दिल्या त्या संता हाती. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी देवाने काय केले? किल्ल्या दिल्या त्या संता हाती. भगवान परमात्म्याला जाणायचं तर प्रथम काय करा? तुम्ही त्या संतांना शरण जा. संतांना शरण जाण्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे? कारण आधी भगवंताची कृपा व्हावी लागते आपल्यावर. आधी काय? भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी लागते. कारण भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी अशी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडेल ठाई. काय सांगितलं? तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडेल ठाई. आपल्यावर त्या भगवंताने प्रथम कृपा करावी. कुणी? भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी. कारण कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही, आणि संत भेटल्याशिवाय देव कळत नाही. मी नशी ऐसा कौन उठावाशी, मी नाही अशी जागाच नाही. मग आपल्याला देव का दिसत नाही? सर्वसामान्य माणसं विचारतात की देव आहे तर का नाही दिसत? मग त्यांची चूक नाही ना, त्यांचं बरोबर आहे ना. साधू संतांनी सांगितलं की बाबा रे, हाडा मासाचा गोळा त्यात बैसविला काताड्याचा डोळा, म्हणे पाहिन मी ब्रह्मसोळा. अरे भाऊ, हा हाडा मासाचा गोळा आहे, त्यात बसवलाय कातड्याचा डोळा, आणि पाहिन मी ब्रह्मसोहळा. ब्रह्मसोहळा पाहण्यासाठी, कारण ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. मिथ्या जग पाहण्यासाठी हे डोळे आहेत आपल्याला. ब्रह्म पाहण्यासाठी, भगवान परमात्मा पाहण्यासाठी दिव्य दृष्टी, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ह्या गोष्टी लागतात. आणि ह्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला काय होतं? बाकीच्या गोष्टी कळायला लागतात. आणि मग ह्या कळण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान पुढे मिळतं. कोणत्या बाजारात मिळतं का? कोणत्या गावाला मिळेल का? कुठे मिळेल ते ज्ञान? संतांनाच विचारायचं तर संत सांगतात की बाबा रे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी. तू काय कर? ते ज्ञान तुला प्राप्त होईल, पण तू कुणाला शरण जा? सद्गुरूला शरण जा. सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू काय करतात?
प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान सोमुखे केला परायण विश्व आणि विश्वंभर दोन ऐसा भावचिन रविला. मी आणि जग दोन नसून एकच आहे. जग आणि मी दोन नाही, मी एकच आहे. जसं आता साधं उदाहरण घ्या, आपल्या जवळ असलेले दागिने, समजा मंगळसूत्र घ्या, चैन घ्या, अंगठी घ्या, हे काय आहे? सोने. ते कशाला आलं? आकाराला आलं. ती डोरलं म्हणा, बोरमाळ म्हणा, जे सोने ते कशाला आलं? आकाराला आलं. बरं, ती समजा सोनं मोडलं, तो डाग मोडला, त्याचं काय तयार होईल? बरं, काय राहिलं काय नाहीशी झालं? आकार नाहीसा झाला आणि ती परत सोन्याला, ते परत सोनंच झालं. पर सोन्याचे परत आकार, सोन्याचे परत अलंकार केले तर परत सोनंच होईल त्याचं. तसं उपजे ते नाशे, नाशी ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दिवस उगवतो, मावळायला जातो. महाराज, मला असं म्हणायची गोष्ट खरी का खोटी? तुमचं काय म्हणणं आहे बाबा? बोलत राहा, काय नाही, तुमचं काय आम्ही खाडं लावणार नाही, तसं काय काळजी करू नका. तुम्हाला काय वाटतं बा, हा दिवस उगवतो मावळतो, गोष्ट खरी का खोटी? बाबा म्हणते की दिवस उगवतो मावळतो ही गोष्ट खरी. ताई, दिवस मावळत नाही आणि दिवस उगवत बी नाही. दिवस हा जाग्यावर आहे, सूर्य जाग्यावर आहे, पण पृथ्वी त्याच्या भोवती फिरती. काय आहे? पृथ्वी आहे ना, त्या सूर्याभोवती फिरती. म्हणजे जो भाग सूर्याच्या समोर जाईल तिथले मंडळी म्हणतात की उजाडलं. पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूला जाईल तिथले मंडळी म्हणतात की अंधार पाडला. म्हणजे दिवस उगवत बी नाही आणि मावळत बी नाही, तो जाग्यावर आहे, पण पृथ्वी त्याच्या भोवताली फिरती. कारण त्याचं आपल्याला ज्ञान नसतं, म्हणून आपण काय म्हणतो? दिवस उगावला, दिवस मावळला. दिवस उगवत बी नाही आणि दिवस मावळत बी नाही. तसं माणूस हा जातं बी नाही, येतं बी नाही. तो काय करतो? भगवान परमात्मा जसं सोनं आहे ना, आकाराला येतं, मोडलं की सोनं. फक्त काय आहे? हा देह पंचतत्वाचा आहे. आप, तेज, वायू, पाणी, ह्याचा हा पंचमहाभूताचा देह आहे. पण या पंचमहाभूताच्या देहावर काळाची सत्ता आहे. या पंचमहाभूताच्या देहावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. कारण उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे. त्या जसं सुवर्णाचं चाललेलं असतं, दागिन्यात चाललेलं असतं अंग, तसं आहे आपल्या ह्या जीवाचं. ह्या जीवाला त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? प्रथम साधू संतांनी सोपा मार्ग सांगितलेला आहे. काय सोपा मार्ग सांगितलेला आहे? की बाबा रे, तुला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तुला सुख, समाधान, शांतता, आनंद या जीवनात गोष्टी प्रत्येकाला हव्या जीवाला. पण काय होतं? ह्या गोष्टी राहिल्या एका बाजूला आणि आपण बघतो दुसऱ्या बाजूला. संतांनी सांगितले, बाबा रे, तू प्रथम काय कर? पहिल्या प्रथम माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. भक्त पुंडलिके उभे केले प्रब्रह्म, होई सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच स्वरूपे. पहिला पाया काय? तर आई वडील हे देव आहेत. मग आता विचार करा, कारण भक्त पुंडलिके उभे केले प्रब्रह्म. आता तुम्ही आम्ही कोणत्या कार्याला प्रारंभ करताना काय करतो? श्री गणेशाय नमः म्हणतो, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल म्हणतो. पुंडलिकाचं आणि गणपती बाप्पाचंच नाव आधी का? 33 कोटी देव आहेत, बाकीचे देवांची नावं घ्यायला काय बिघडतं? पण ह्या दोघांनाच का किंमत दिली आधी? फक्त पुंडलिकाला आणि गणपतीलाच का मान दिला आधी?
कारण देवांची सभा भरली होती की पूजेचा मान कोणाला द्यायचा, कशाचा पूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणले बा. कुणी म्हणलं शंकराला द्या, कुणी म्हणलं विष्णूला द्या, कुणी यांना द्या, जे ते आपापले मतं मांडायला लागले. मग त्या ठिकाणी सांगितलं की बुवा असं करा, जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याला पूजेचा मान. ठरल्यानंतर सगळे देव आपापल्या वाहनातून पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले. हा त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, हा त्याच्या पुढं, सगळेजण पळत येत पृथ्वी प्रदक्षिणा करायला, कारण की पूजेचा मान आपल्याला मिळावा म्हणून. पण गणपती बाप्पाने काय केलं, शंकर पार्वतीला उभं केलं पाटावर, त्यांचे पाय धुतले, गंध फुलं पुष्प सगळं त्यांची मनोभावे आराधना केली आणि त्यांना 3 प्रदक्षिणा मारल्या आणि गणपती बाप्पा तिथं उभे राहिले. सगळे देव आले. इंद्राने सांगितलं मी आधी आलो, चंद्राने सांगितलं मी आधी आलो, हा पुढं आला, तो माग आला. मग आता ह्याला मान त्याला मान ठरलं. म्हणले आता बोला आधी मान कोणाला द्यायचा. मग देवाने सांगितलं की प्रथम पूजेचा मान द्यायचा कुणाला, तर गणपतीला. बाकीच्यांना राग आला, कसं काय म्हणले, यांनी तर जागा सोडली नाही आणि यांनाच कसं काय मान. अरे त्यांनी प्रथम पूजा कोणाची केली, आधी शंकर पार्वतीची, आधी आई वडिलांची सेवा केली. मग आता तुम्ही विचार करा, आपण कोणाची सेवा करतो आधी, माय बाप केवळ काशी, आपण त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष देतो. आमच्या आईला तर काही समजत नाही आणि आमच्या बापाला तर काहीच कळत नाही. मग विचार करा, भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होईल का. इथं शास्त्राने सांगितलंय की बाबा रे, अगोदर प्रथम काय, माय बाप आई वडील त्यांची सेवा कर आणि नंतर तुला भगवंताची प्राप्ती. म्हणून गणपतीला पूजेचा मान अगोदर दिला. म्हणून श्री गणेशाय नमः, सरस्वती नमः आपण सुरुवात करतो, म्हणून गणपतीला मान आधी. भक्त पुंडलिकाला तरी का आधी मान, भक्त पुंडलिकाने, कारण भक्त पुंडलिक आणि काय केलं, असं तीर्थयात्रा केलं नाही, पुन्हा सेवा केली. आधी तीर्थयात्रा करीत असताना म्हणजे भक्त पुंडलिक काशी यात्रा करी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, ही त्यांची यात्रा. पुढं जाताना त्यांना त्या यमुना जमुना सरस्वती नदी भेटल्या, त्या मलिन होऊन चालल्या होत्या. परत त्यांनी स्नान केलं, परत चालल्या, शुद्ध झाल्या. आणि त्यांनी ते विचारलं हे असं का, तर म्हणजे तुझ्यासारखी पापी मंडळी येतात, आमच्यात आंघोळ्या करतात, आम्हाला मलिन करतात, त्याच्यामुळं आम्ही हे संतांना शरण जातो. त्या कुक्कुट नावाचे ऋषी आहेत ना, त्यांच्याकडे तिथे गेले, त्यांनी सांगितलं. आणि मग भक्त पुंडलिकाला आपली चूक कळली, तो पंढरपूरला आला आणि नंतर त्याने काय केलं, अशी आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणजे ह्या मांडीवर वडिलांचं डोकं, ह्या मांडीवर आईचं, आणि वयोवृद्ध झालेले आणि त्यांची अगदी मनोभावी सेवा चाललेली आई वडिलांची. ती सेवा पाहून भगवान परमात्म्याला द्वारका सोडून पुढे यावं लागलं, पंढरपूरला यावं लागले. आणि मग त्या ठिकाणी आल्यावर भगवान परमात्म्याने पुंडलिकाला सांगितलं की अरे पुंडलिका मी आलेलो आहे. आणि मग ती वीट असते ना शेकावायची, आपण गरम करतो, पाय दाब आमकं कर गरम इटणी. आणि मग कार्य ह्या अभंग आहे, कार पुंडलिका मातलाशी उभी केले विठ्ठलाशी. ती वीट फेकली मागं आणि देवाला सांगितलं इथं उभे राहा, माझ्या सेवेत अंतर पडल, माझ्या आईवडिलांची सेवा चाललेली. तर अजून भगवान परमात्मा त्या भक्त पुंडलिकाची सेवा जी केली तशी, तर अजून भगवान परमात्मा तिथं उभा आहे पंढरपूरला. कशासाठी उभा आहे, तुमच्या आमच्यासाठी नाही. जो अशी आई वडिलांची सेवा करतो त्याच्यासाठी भगवान परमात्मा पंढरपूरला अजून विटेवर उभा आहे. मग आधी आपल्या हातून सासू सासऱ्याची, आई वडिलांची, ह्यांची सेवा झाली पाहिजे. साधं विचार करा, आपले कुटुंब आहे 10-15 माणसाचं, आपण घर बांधतो, बंगला बांधतो, तर खिडकीच्या जागेवर खिडकी, दरवाजा जागेवर दरवाजा, स्वयंपाकघरा जागेवर स्वयंपाकघर,
संडासाच्या ठिकाणी संडास, बाथरूमाच्या ठिकाणी ह्याचे सगळं नियोजन केलेलं जातं ना. जर ती खिडकीच म्हणली मला दरवाजा जागेवर जायचं, चालेल का? समजा स्वयंपाकघरी संडासची जागा म्हणली मला तिथं जायचं, जमन का? ज्याला त्याला ज्याच्या घराच्या जागा नेमलेल्या आहेत, तसं परमेश्वराने आपल्याला प्रपंचात काय केलेले, तुम्ही सासरे, सासऱ्याला सासरी जागा, सासूला सासूची जागा, नवऱ्याला नवऱ्याची जागा, सुनाला सुनाची जागा, नातवाला नातवाची जागा, प्रत्येकाला वाटून दिलेले. हे एक आपलं प्रपंच म्हणजे एक नाटकच आहे ना. जसं नाटक चाललेलं असतं आपण पडद्यावर पाहतो, आणि जो तो आपापलं पात्र कसं ओठावलं जातो, कसं चांगलं होईल हे पाहतो ना. राजाचं असन, प्रधानाचं असन, शिपायाचं असन, जे ते आपलं पात्र कसं होईल ते पाहिलं जातो ना. तसं प्रपंच करीत असताना सुनाचं पात्र काय आहे, तिने तिचं पात्र बरोबर केलं पाहिजे ना. सासूचं पात्र काय आहे, तिने आपल्या प्रपंचात ते काम केलं पाहिजे ना. ज्याने त्याने जर आपापले कामं केले तर काय होतं की नाटक पाहण्याचं बरं वाटतं. तसं प्रपंच करीत असताना ज्याने त्याने आपापली नेमून दिलेली सेवा जर केली तर कुणाला आनंद, त्या भगवान परमात्म्याला. कारण पाहून तव भक्ती आनंदले रुक्मिणीपती, गुज बोधिले एकांती, दिला कृपेचा ठेवा, आरती माझ्या नामदेवा. पाहून तव भक्ती. तशी आपण काय केलं पाहिजे प्रपंच करीत असताना, समाजात काम करीत असताना, तसं निरपेक्ष बुद्धीने घरातली म्हणा, समाजाची म्हणा, प्रपंचातली म्हणा, त्या भगवान परमात्म्याचं आदेश ठेवून आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. पण हे करीत असताना प्रथम आपलं काय पाहिजे, आचरण, अंतकरण, नामस्मरण आणि सत्संगत. आपलं आचरण कसं असावं, प्रपंच करीत असताना, परमार्थ करीत असताना आपलं आचरण काय करायचं, रामायणात रामाने केलेलं आचरण. कसं आचरण केलं रामाने, काय केलं, रामायणाचं आचरण करायचं. आणि कृष्ण लीला आहेत तर त्याचा उच्चार करायचा, त्याचं आचरण करायचं नाही. कृष्ण लीलेचा उच्चार करायचा, त्याचं आचरण करायचं नाही. पण रामायणाचं काय करायचं, आचरण करायचं. रामाच्या कैकेयीने काय सांगितलं, दशरथ राजाने काय सांगितलं, भरताने काय सांगितलं की धाकल्या भावाने थोरल्या भावाचा कसा मान राखायचा. वडिलांनी सांगितलंय ना, वडिलांनी सांगितलं रामाला की बा तू वनवासाला जा. कोणाचं वचन, वडिलाचं. मग त्याने सांगितलं, मग रामा तर थोरला होता, त्याने तिचं भांडत बसायचं ना, मी थोरला असून मला राज्य द्यायला पाहिजे, ह्याचा काय संबंध येतो. रामाने तसं केलं का, विचार करा. जे वडिलांनी सांगितलं ते रामाने आचरण केलं. तसं कृष्णाचे उच्चार आहे ना, तर त्याचं काय करायचं, लीला आपण गायच्या असत्या. तर त्याच्यासाठी आपलं काय पाहिजे, आचरण चांगलं असावं. कुणीही आपल्याकडे बोट नाही केलं पाहिजे, याला म्हणतात आचरण. दुसरी गोष्ट अंतकरण. ग्रंथांनी सांगितलेले अंतकरण असता अपवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. आपलं अंतकरण निर्मळ पाहिजे. द्वेष, बुद्धी, मत्सर, तिरस्कार ह्या गोष्टी आज नसल्या पाहिजे आपल्या अंतकरणात. अंतकरण आपलं कोणाविषयी निर्मळ असावं. ती म्हण आहे ना, गावाचं, भावाचं, देवाचं, शेजाऱ्याचं फुकाट कधी खाऊ नये, कधी वाईट नजर ठेवू नये. तर आपलं मन कसं असावं, त्या धुतलेल्या, अगदी म्हणते धुतलेल्या तांदळासारखा, त्या धुतलेल्या अंतकरणासारखा असं आपलं अंतकरण पाहिजे. आचरण झालं, अंतकरण झालं. तिसरी गोष्ट नामस्मरण पाहिजे. चौथी गोष्ट सत्संगत पाहिजे. कारण या ठिकाणी संत सांगतात, माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संगती. तो सत्संग आला हाती, विघ्न न बाधिती साधका. साधका तुला संकट येणार नाही, पण तू काय कर, माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संगती. तो सत्संग आला हाती, विघ्न न बाधिती साधका. साधका तुला संकट येणार नाही, पण तू काय कर, ह्या मार्गाने जा. हे झाली सत्संगत. दुसरी गोष्ट अशी, आणि मग सांगितलेलं आहे की बाबा नामकीर्ती, त्या पवित्र अंतकरणामध्ये वरद हस्त स्पर्शोनी मवळी, सकळ ध्याते कृपे न्याळी, करणे ओपुनी मंत्रावळी, स्वस्थानी स्थिरावला.
तुझ्या सद्गुरू बाबांनी, तुझ्या सद्गुरू महात्म्यांनी काय केलंय तुला. आपल्याला हरिपाठा सांगितलंय ना, काय सांगितलंय की बा ते संत त्या ठिकाणी सांगितलेले की बाबा रे काय कर, मस्तकी तो जाणेला ठेवीला कर, भोजना मागती तूप पावशर, पडीला विसर स्वप्ना माझी. मग त्या ठिकाणी संत काय करतात, मस्तकावर हात ठेवतात, कानात पेरतात आणि डोळ्यात उगवतं. संतांची ही कृपा असती. म्हणून सांगितलेलं आहे काय की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, मग राम नाम उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदय प्रगटे राम रूप. राम कुठं प्रगट होतो, हृदयामध्ये प्रगट होतो. आणि आता मी काय सांगितलं की हृदयामध्ये रामू, सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी काम विषयावरी. आणि मग राम आत प्रगट होतो. राम इकडं तिकडं कुठं नसून राम आपल्याच जवळ आहे, राम बाहेर नाही. पण त्या मार्गाने गेलं तर कृपादृष्टी न्याळलेले, आपुल्या पदी बैसविले, आनंदले मन पाझरती नयन. ही त्या साधकाची, त्या नामधारकाची, त्या भाविक भक्ताची तशी अवस्था झाली पाहिजे. परमार्थ करताना ताई अवस्था, आणि प्रपंच करीत असताना व्यवस्था. तुमच्या मी घरी आलो, पाहिलं तर सगळे भांडे कुंडे सगळे कपडे ते अस्ताव्यस्त पडलेत, चालेल का. कोणी पाहुणा यायचं म्हटलं आपण किती घर अगदी नीटनीटकं व्यवस्थित करतो. प्रपंचाला व्यवस्था लागती आणि परमार्थ करीत असताना अवस्था लागते. कारण काकड्यामध्ये म्हणत आपण, काकड्यामध्ये म्हणत असताना म्हणतो ना, अवस्था लावून गेला अजून का न येई. त्या ठिकाणी त्या साधकाला, त्या भक्ताला, त्या नामधारकाला तशी अवस्था झाली पाहिजे. त्याला तळमळ लागली पाहिजे. प्रपंचात तळतळ, साऱ्या प्रपंचात काय आहे, तळतळ, आणि परमार्थामध्ये तळमळ. ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याला रात्रंदिवस तळमळ लागली पाहिजे त्या ठिकाणी, की कधी मला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल, कधी मला भगवान परमात्म्याची. त्याला अन्न पाणीचं गोड लागलं नाही पाहिजे. तुम्ही देहाने प्रपंच करा आणि मनाने परमार्थ करा, मग काय अडचण येणार नाही. आणि परमार्थ करायचं म्हणजे तरी काय, इकडचा डोंगर उचलायचा तिकडं मांडायचं नाही. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसाच लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधनच नाही, जे तू अनिक करशील काही. हाकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, नाम घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. पुढं माऊली हरिपाठात सांगतात की बाबा रे, नामाशी विन्मुख तो नर पापिया. जे नाम घेत नाहीत ना ते पापी मंडळी आहेत. मी माऊली बनकर सांगत नसून ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठात सांगितलेलं आहे. ते पापी मंडळी जे नाम घेत नाही. कारण या ठिकाणी संत सांगतात की बाबा रे, पावया तुला जर पावनिया मनुष्यपणा न साधी ब्रह्मज्ञाना, दो पायी पुच्छहीन गर्दभ लांडा जाना. अरे तू माणसाच्या जन्माला आलास, कोणाच्या जन्माला आलास, तू पावनिया मनुष्यपणा न साधी ब्रह्मज्ञाना, दो पायी पुच्छहीन गर्दभ लांडा जाना. अरे माणसाच्या जन्माला आलास आणि माणसाच्या जन्माला तुला करायचे काय, तर माणसाच्या जन्माला येऊन तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची. आणि नाही केली तर संत सांगतात अरे 2 पायाचा बिन शेपटाचा गाढवे. जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही केली तर जन्मोनी या संसारी, वृथा झालाशी सुकरापरी, पुढे तूच यमदंडी ती आचारहीन वर्तशी. जन्मुनी या संसारी, वृथा झालाशी सुकरापरी, रान जनावरासारखा जन्माला आलास सुकरापरी, पुढे तुझं यमदंडी ती आचारहीन वर्तशी. तुझा आचार काय, तुझा विचार काय, तुझा उच्चार काय, तुला काय करायचंय त्याप्रमाणे वागायला सांगितलेले. त्या ठिकाणी कसं बी वागायला सांगितलेलं नाही. मग सुखासाठी माऊली सांगतात तू काय कर तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उद्धर माझे उघड ऐका. चुरून सुद्धा नाही, मी तुम्हाला उघड सांगतो की हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. कारण
वेदे निर्मिल्या वर्ण याती कर्म धर्म लाविले निश्चिती तेनुल्लंघावे कल्पांती निवेदिल रीती आचरावे. तुम्ही आम्ही कसं वागायचं हे शास्त्राने दाखवून दिलेलं आहे. वेदांनी ज्यावेळेस तुमची आमची ब्रह्मदेवाने निर्मिती केली, काय खायचं काय नाही खायचं, कुणी कसं वागायचं काय करायचं हे शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आपल्या 84 लक्ष युनी आहेत, 83,99,999 युनी आहेत, त्यांना वस्त्र नाही म्हणजे कपडा नाही. फक्त माणसाचीच एक युनी अशी आहे की तिला वस्त्र आहे. सांगा बरं, माणसं सोडून मनुष्य प्राणी सोडून वस्त्र कोणाला आहे का? गाई गुरं कुत्रं कोंबड्या आहे कोणाला वस्त्र? कोणाला वस्त्र नाही. फक्त मानवाच्या जातीला वस्त्र आहे. आणि काका, ज्याला वस्त्र आहे ना, ज्याला वस्त्र आहे ना त्याला शास्त्र आहे. ज्याला वस्त्र आहे त्याला शास्त्र आहे. त्याने काय करायचं मग? त्या शास्त्राप्रमाणे आचरण करायचं. म्हणून सांगितलेलं आहे की बाबा रे, त्या जीवाला काय आचरण, अंतकरण, नामस्मरण आणि सत्संगत असावी. विचार करा, जर कोळशाची संगत केली, कोळशाची संगत जर केली तर किती वर्षी गेल्यानंतर आपला हात चांगला होईल बरं? काळच होणार ना. आणि तुम्ही जर चंदनाची संगत जर केली, किती हात धुतला म्हणजे तुमचा चंदनाचा वास निघून जाईन बरं. म्हणून सांगितलंय बाबा रे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुरावीला मान. परमार्थ करताने भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी संतांना शरण जातानी लाज भय शंका असलं काही मनात आणायचं नाही. त्या भगवंताची, त्या संतांची अशी सेवा करावी, त्या गुरुची अशी सेवा करावी की संतांच्या कृपेने संत सांगतात की प्रथम तू काय कर, तुझं मन आणि बुद्धी साफ कर. माऊली सांगतात की बाबा रे, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. तू काय कर, गुरुच्या वाक्याने प्रथम तुझं मन धुवून काढ. जसं बा म्हणलं ताई एवढं वस्त्र धुवून आणा, ताई वस्त्र धुवून आणत्या, पण मी म्हणतो काका माझं एवढं मन धुवून आणा. येईन का काकांना मन धुवायला? मन जर धुवायचं तर संतांच्याकडे जायचं, संत सांगते ना त्याप्रमाणे आपलं काय करायचं, मन धुवायचं. आता मन धुतलं, आता काय राहिलं? आपली बुद्धी. संत सांगतात की बाबा रे काय कर, तू तुझी बुद्धी आहे ना, ती काय कर, बुद्धी संतांच्या कृपेने काय करायची? गुरु दाविल्या वाटा, गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा तेने. तू तुझं मन आणि बुद्धी काय कर, संतांच्या कृपेने निर्मळ कर. आणि निर्मळ केल्यानंतर तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. तू तनानी मनानी आणि जीवानी काय कर, तू संतांना शरण जा. जिथं शरण गेलं ना, जिथं आपण जा, कारण जिथं आपण संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो, जिथं डोकं टेकावलंय ना, काय करा, मी जे सांगतोय ना, जिथं आपण डोकं टेकावलंय ना तिथं डोकं लावायचं नाही. ध्यानात घ्या. जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, कुत्र्याला जर दगड मारला तर जिकडं दगड पळलं ना तिकडं कुत्रं पळतं. पण वाघाला जर दगड मारला ना तर वाघ दगडामागं नाही पळत, जिकडून दगड आला ना तिकडं वाघ उडी येतो वाघ. तसं ऐकायचं ना, ह्या फुटक्या कानाने ऐकू नका. ऐकायचं तर मनाच्या कानाने ऐका. आता बाजारात आपण लय ऐकतो, घरी आल्या विचारायचं बाजारात तुम्ही काय काय ऐकलं, सांगता येईल का? पण काय ऐकलं आपण, ज्याची आपल्याला गरज आहे ना अंग ती आपण ऐकतो, ती ध्यानात राहील. तसं तुमच्या मनाला आणि बुद्धीला काय केलं पाहिजे, फक्त हे संतांनी जे सांगितलंय ना ते आपल्या डोक्यात ठेवायचं. आणि आपण काय करतो, ते डोक्यात ठेवीत नाही आणि नको ते डोक्यात ठेवतो. कारण रिकामं मन सैतानाचं घर. एकदा मन रिकामं राहिलं की नको ती विचार डोक्यात येते. त्या मनाला काय करायचं, त्याला काम द्यायचं. काय काम द्यायचं, तर नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. कारण त्या मनाला नाम द्यायचं आणि त्या नामाचं चिंतन केलं ना मग त्या मनाला दुसरं काम येत नाही. आणि मग काय होतं, पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे केले आम्हा नारायणे
आता तुम्ही जुनी जाणती मंडळीत ना, त्यांना ती शेंदडू माहीत असन, पहिलं ज्वारीने राहायचं. आता ज्वाऱ्या गेलं आणि शेंदडू गेलं आणि सगळं गेलं. ती कडूह्यार राहायचं, हिरवं राहायचं, पण जसं जसं पिकल ना तसं तसं काय व्हायचं, ते पिवळं करल यायचं त्याचा. नाही लवकर तोडलं तर ती ओलायचं, त्याचा काय व्हायचा, सुगंध यायचा. सुगंध आला की वाटेने जाणारा वाटचोर म्हणायचा की नक्की ह्या ज्वारीत शेंदडू असलं पाहिजे. कशामुळं, त्या वासामुळं. तसं आपण काय केलं पाहिजे, कारण विचार करा, देवाच्या काय कुठं खाणी नाहीत, संतांच्या काय कुठं खाणी नाहीत. ह्या खाणीत गेलं की म्हणजे संत सापडतील, ह्या खाणीत गेलं म्हणजे देव सापडन. तसं काय नाही. या तो भगवंताच्या मूर्ती. तुम्ही सगळे बसलेले मंडळीत ना भगवान परमात्मा स्वरूप आहेत. ह्यात कोण बाळूमामा नाही सांगा बरं. बाळूमामा तर आपल्यात काय बदल आहे तुम्ही सांगा. त्यांच्यात आणि आपल्यात हा बदल आहे. ते आपल्यासारखेच आहेत ना, त्यांच्यासारखेच आपण आहेत ना. पण त्यांचे काय गेले, त्यांच्यातलं जो अवगुण आहे, अवगुण गेला तो देवच झाला. त्यांचे अवगुण गेले, आपले अवगुण जात नाहीत. मग अवगुण जर घालण्यासाठी काय, कापडा जर धुवायचं म्हणलं, समजा कापडा मळाला आहे, त्याला धुवायचे, त्याला उदबत्ती लावायची, नारळ फोडायचा, हातापाया पडायचे कपड्याच्या डिगोऱ्याला सगळ्या, की बाबा हे कपडे होते ना का नीट. त्याला साबणच आणला पाहिजे, त्याला भिजायच घातले पाहिजे, त्याला साबणच लावला पाहिजे, क्रिया ती केलीच पाहिजे ना. तसं संतांच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, तनानी मनानी आणि जीवानी काय करायचं, त्याला शरण जायचं. कारण सुवर्णाचे मणी केले, काय केले, सुवर्णाची मणी केले, आणि आत काय वावला, सोनीच्या सुती ओविले. तैसे म्या जग धरिले सभाई अभ्यंतरी. सोन्याचा मणी केला, सोन्याचा दोरा केला, आणि त्यात मौनी ओवले. आत काय, बाहेर काय. तसं त्या ठिकाणी सबाई अभ्यंतरी तू एक दत्त. आत कोण, दत्त, बाहेर कोण, दत्त. कधी, ज्यावेळेस तुमचं मन आणि ध्यान एक झालं पाहिजे. आपल्या मनाला सारखं त्या नामाचं चिंतन करायचं, त्याचं ध्यान करायचं. कारण राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद, ऐशे अनंत नाव, सर्व घटी एकच देव. हरी जवळीच आहे, ज्ञानदृष्टी उघडून पाय. बाबा रे, 33 कोटी देव आहेत. तू राम म्हण, कृष्ण म्हण, शंकर म्हण, दत्त म्हण, बाळूमामा म्हण, सावतामाळी म्हण. तुला कोणत्या देवाची सेवा करायची ना, त्या देवाची सेवा कर. कारण प्रत्येक ठिकाणी कोण आहे, देव नटला नाना परी. सगळे जर देवे तर तुमच्या माझे देव नाही का, आहे. पण काय केलं पाहिजे, तुम्ही आपण त्या मार्गाने केलं पाहिजे. जर त्या मार्गाने गेलं तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे, संतांच्या गाठी होतात. आणि मग काय होतं, ती गोष्ट आपल्याला कळायला लागते. पण त्या मार्गाने गेलं तर, जर नाही गेलं तर ही गोष्ट कळू शकत नाही ना आपल्याला. म्हणून सांगितलं या ठिकाणी संतांनी, किंवा काय कर, जसं गायच रे नाना डोंगरी, चित्त बांधले वच्चे घरी, तैसेची येथे प्रेम करी. ज्याप्रमाणे वेलेली गाय असती, रानात जाती, तिचं चित्त कुठं असतं, वास्त्राकडं. तसं आपलं चित्त आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाकडे चिंतन पाहिजे. कारण ज्यांना अनुग्रह आहे त्यांना त्याचं पाहिजे, प्रभू झाला त्यांना त्याचं पाहिजे. जोपर्यंत कमीत कमी 3.5 कोटी जप झाल्याशिवाय चित्त आपलं शुद्ध होत नाही. संत महात्मे येतात, तुम्हाला सांगतात, आणि आप चिंतन करीत जा ताई, काका चिंतन करीत जा, नामस्मरण करीत जा. कोणी नाही म्हणत नाही, सगळेच म्हणतात करतो, पण करीत तर कुणीच करीत नाही. पण काय केलं पाहिजे, त्या मार्गाने केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात संत महात्मे, की बाबा रे तू काय कर, की जो भगवान परमात्मा आहे ना, तीर्थ व्रत करिता सारी, कोठे भेटेना माझा हरी. शरण कोणा जाऊ देवा, तुझला कोठे पाहू. आपण तीर्थ करतो, व्रत करतो, नवास करतो, साऱ्या गोष्टी करतो. तीर्थ व्रत करिता सारी, कोठे भेटेना माझा हरी. शरण कोणा जाऊ देवा, तुझला कोठे पाहू. पण काय करायचे याच्यासाठी, की सद्गुरु तोची माझी मूर्ती, सद्गुरु तोची माझी मूर्ती. कृष्ण बोले उद्धवा प्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव. काय, सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती.
ऐसा सद्गुरु बजावा प्रीती अनन्य भक्ती या नाव. तू काय कर, तू प्रेमाने काय कर, सद्गुरूची सेवा कर, सद्गुरूने दिलेल्या नामाची सेवा कर. कारण देव बोले अर्जुनाला, अरे चित्त दे माझी या बोला, गुह्य ज्ञान सांगतो तुला. अर्जुनाच्या मनी हर्ष झाला, देवाच्या मुखाकडे पायी, शब्द अमृत आवडीनं पेई. देव बोले अर्जुनाला, चित्त दे माझी या बोला. सांगा आपलं चित्त कुठे. या ठिकाणी अर्जुनासह बघून परमात्मा सांगतात की बाबा रे तू काय कर, मी जे सांगतोय ना त्याच्यावर. कारण अर्जुनाचे सद्गुरू भगवान परमात्मा श्रीकृष्ण होते, ते त्यांना सांगत होते की बाबा तू काय कर, मी जे सांगतो ते ध्यान देऊन तू ऐक. तर ध्यान देऊ ऐक. कारण जसं आज आम्हाला शंका येतात ना, ही भक्ती का, ती भक्ती का, शंकराची करावा का, विष्णूची करावा का, दत्ताची करावा, रामाची करावा, कोणाची भक्ती करावा नेमकी. देव तर लय आहेत, कुणी स्वामी समर्थाची करतं, कुणी बाळूमामाची करतं, कुणी कुणाची आपापले देवा सेवा करतं. त्याबद्दल तो बंद नाही. सेवा कुणाची बी करा, पण कशी करा, एकनिष्ठेने करा. तळमळ लागली पाहिजे तुम्हाला सारखी. आणि मग त्या बघून साधू संतांची सेवा करा. त्या बघून परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय देव नाही अशी जागाच नाही. कारण देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. कारण ब्रह्म दाटले पाठीपोटी, ब्रह्म दाटले पाठीपोटी, पाहावया पाहिजे ज्ञानदृष्टी हरपली आणि दोन्ही नेत्र आंधळी. मग तुम्ही म्हणताना महाराज आम्हाला काही डोळे नाहीत का. अरे ही डोळे ते कशाचं आहे, हाडा मासाचा गोळ आणि त्यात बसविला कातड्या, हे कातडे डोळे आहेत. तुम्हाला दिव्य दृष्टी नाही. ती दिव्य दृष्टी झाल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. म्हणून साधू संत सांगतात, पावावया पूर्ण ब्रह्म, सांडून देई दोष गुण, सर्वभूती समदृष्टी, हीच भक्ती गोड मोठी. या परते थोर नाही, बरवे शोधून या पायी, येणे संसार सुखाचा, म्हणे नामा शिंपियाचा. तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती पाहिजे ना, तर तू काय कर, पावावया पूर्ण ब्रह्म, सांडून देई दोष गुण. आता विचार करा, आपल्या मनातले दोष गुण गेलेत का. ह्यो खायरा, त्यो मोरा, ह्यो बांडा, ह्यो असा आपलं चालूच आहे ना. मग भगवान परमात्म्यासाठी असं वाटलं पाहिजे की ह्या जगात कुणीच नाही, फक्त देव आणि मीच आहे. देव आणि मी एक आहे, दोन नाहीत. कारण पण कधी द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान. आपल्या मनातलं काय केलं पाहिजे, पहिली आधी द्वैत निघून गेलं पाहिजे. द्वैत निघून गेल्यानंतर मग त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती. आणि मग भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे ना, मग आनंदले मन पाझरती नयन. त्या ठिकाणी माणसाला काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाने. कारण प्रपंच करीत असताना प्रत्येक गोष्टीची माणसाला अनुभव येतो. कांदा चिरलं डोळ्याला पाणी, मिरची हाताला लागली आग होईन. ताईला समजा मालक या खानदारला बोलले, असं झालं का त्या टायमाला मालकांनी मला मारलं होतं आणि 2 वर्षांनी आठवण झाली आणि मग मी आता रडते. त्याच टायमाला थिअरी आणि लगेच समोर आहे ना, तो असा बोलला आणि माझ्या काळजाला लागलं. प्रपंचात ही गोष्ट खरी आहे ना. मग आता आपण जन्माला आल्यापासून देव देव करतो, मग काय देवाचा अनुभव भेटला का, देव काय अनुभव आला, काहीच नाही. म्हणून सांगितलंय की बाबा रे मी नाही अशी जागा नाही, मी प्रत्येक ठिकाणी. पण काय कर, बळकट धरा भाव, तुम्हा पाशी आहे देव. कार्यहिंता रानोवनी, पुसा संताला जाऊनी, थोर संताचा महिमा, आला बहुतांच्या कामा, तुका म्हणे त्यांचे व्हारे, देव तुमच्या मरणी मरे. देव आपल्यासाठी मरायला तयार आहे. आपण जर पाहिलं तर साधू संतांचं आपण काकड्यात म्हणतो ना की भगवान साधू संतांचे गुण गातो ना. सावता माळ्याला काय करू लागला, नरहरी सोनाराला काय करू लागला, शिंप्याला काय करू लागला, जनाबाईसाठी काय केलं, कोणासाठी वीज घेतलं, कोणाचा गुरखी झाला, कोणाचं काय म्हणतो ना आपण. उच्च निच्च काय नेणे भगवंत, काय तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, कन्यापुत्र विदुराच्या बक्षी दैत्य घरची
प्रल्हादाची चर्म रंगू लागे, रोहिदासा सांगे कबीराच्या मागे, शेले विनी सजन कसायला विकू लागे मास, सावताळल्या माळ्याशी खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू पुंखू लागे. मग देवाने सगळ्याचे काम केले, मग सगळ्यांचे काम करतो, मग देव आपलंच का काम करीत नाही? करतो का देव आपलं काम? त्यांची एवढे काम केले, अर्जुनाचे घोडे बी धुतले, आपलं का? अहो त्यांचा श्वास चाललेला, प्रत्येक श्वासात त्या भगवान परमात्म्याचं चिंतन होतं, त्याच्याशिवाय ते काहीच मानित नव्हते. मग सारखं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. आपण बसलेले मंडळी माझ्या सकट चिंतनाच्या ही आपली चिंताच याद आहे. काय आपली चिंताच याद आहे. आपण चिंतनाला कमी पडतो. आणि काय केलं पाहिजे? आपण सारखं त्याचं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण काय होतं, आपलं मन आहे ना, आपला जीव आहे ना, हा जीव त्या मनाच्या मागं लागतो. ध्यानात आहे बरं का, आपला जीव त्या मनाच्या मागं लागतो. याचा अर्थ असा की आपल्या मनात जी गोष्ट येईल ना, ते आपला जीव करीतो. जी मनात तुमच्या येईल ना, समजा तुमच्या मनात आलं आता मंदिरात जायचं, तुमच्या जीवाला वाटलं, तुमच्या मनाला वाटलं की लगेच जीव उठवतो आणि त्या मनाच्या मागं लागतो की निघाला मंदिरात. त्या मनाला काही त्रास नाही ना. त्रास कुणाला आहे? त्या जीवाला आहे. जीव वैतागतो आणि जीव वैतागल्यावर काय म्हणतो? नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिना दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून ये. अरे जीवा नको त्या मनाच्या मागं लागू. जी मनात येईल ती उठ नको करू तू. कारण लागलं एकदा मागं तर काय होतं, त्या ठिकाणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळी कोणी नाही, झाल्या हीन शक्ती, नाक डोळे गळती, सांडोनी पळतील सगळेच. कोण आहे आपल्याजवळ? मग काय करायचं? फक्त देव आणि मी त्याचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, प्रपंच करायचा. ध्यानी प्रपंच करा, पण मनाने काय करा? तुम्ही परमात्मा करा. कारण त्यावेळेस टाईम सांग बरं तुम्हाला, टाईम सांगते. होय हो झालं करायचं चालतो तुमच्या मनाने. कारण जशी आज परिस्थिती आहे ना, तसं त्या टायमाला उद्धव, अक्रूर, अर्जुन यांनी देवाला विचारलं की देवा तुम्ही आता निजधामाला चाललात, मग आम्हाला आमच्या मोक्षाचा मार्ग सांगा, आम्हाला खरी भक्ती सांगा. त्या ठिकाणी देवाने सांगितलं बाबा रे सांगतो, पण तुम्ही काय करा, तुम्हाला मी सांगतो पण तुम्ही काय करा, या लागे सोडून अभिमान, मज हृदयस्था रेगाल्या शरण, तुझ उद्धरीन जाण देवकीची आन उद्धवा. उद्धवा मी माझी आई देवकी ती शपथ घेऊन सांगतो, मी तुझा उद्धार करीन. पण कधी? या लागे सोडून अभिमान. तो अभिमान सोड. आपण सगळ्या गोष्टी सोडू, पण अभिमान जाणार नाही आणि आपला अहंकार जाणार नाही. अरे अहंकाराचा भरला वारा, त्याने केला तुझा मातेरा, अजूनही तरी सावध होई, हरिभजनाची कर घाई. बाबा रे तू काय कर, अहंकार सोड. तुकाराम महाराज सांगतात की बाबा अभिमान सोड. उठा उठी अभिमान जाय, ऐशे स्थळ कोण, ते या पंढरीत गळे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूंची आधारा, कोठे रोमांच शिरा, तुका म्हणे काला, कोठे अभेदनी केला. नाचे पिटी टाळी प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे सज्जन भोळे भावे हरिक जन, न धरती लाज नाही जनासवे काज, तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जळ लोटे. जोपर्यंत तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची आणि तुमच्या सद्गुरूची गाठ पडत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. उदाहरण सांगायचं झालं तर शबरी एक भिल्ल राजाची मुलगी, लहानपणी लग्न तिचं ठरलं, ती सगळी कापाकापीची लाईन तिने बघितली आणि म्हणली एवढी कापाकापी करून हे पाहुण्याला जेवून घालायचं, उद्या मला काय सुख देणार आहेत म्हणली. तिने रात्री जंगलात पलायन केलं, निघून गेली. आता जंगलात गेलं त्या टायमाला मोठ्याली जंगलं गेल्यानंतर तिथं आपली ती एका ऋषीची झोपडी होती बारीकशी, ते ऋषी राहायचे आणि संध्याकाळी तिथे यायची, दिवसभर वनात आपले व काहीतरी खाऊन तिथं जागायची. असं करीत असताना मग तिने काय केलं,
त्या ठिकाणी त्या वनातल्या गायांचं शेण आणायची, नदीचं पाणी आणायची, साडा सारून तिथं करायची. त्या ठिकाणी शबरी करीत असताना त्या ऋषीने पाहिलं एक दिवशी आणि म्हणली का करते तू? म्हणली काय नाही. म्हणली काय? खरं सांग. म्हणली का करते तू? काय काळजी करू नको, तुला राम भेटल. तिनं राम पाहिला होता का? त्याला माहिती होता का? फक्त कुणी सांगितलं? संतांनी, त्या ऋषीने सांगितलं तुला राम भेटल. तेव्हापासून ती राम राम राम. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर बाळूमामा साक्षे तुम्ही वर्ष 6 महिने ना कृष्ण कृष्ण म्हणा, राम राम म्हणा, कोणत्याही देवाची म्हणा, अशी मनापासून सेवा करा. एक असं आपलं मन आहे ना, राम राम राम. कारण राम हा जीवाला रमवतो. राम हा जीवाला रमवतो. आणि रमवतो म्हणजे प्रेमात राम रमतो, प्रेमाला नामोल जगा माझी. हाच सुबोध गुरुला आणि गुरुरायाला तान प्रेमाची. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम देता घेता प्रेमाच्या गावात जावे. आणि अशी सेवा केल्यानंतर या ठिकाणी बघून परमात्मा अर्जुनाला सांगतात, उद्धवाला सांगतात, या लागी सोडून या अभिमान सोडा. हृदयस्थारी गाल्या शरण तुझं उद्धरीन जाणं. देवकीची आण उद्धवा, मी हृदयात आहे. कृष्ण सांगतात मी हृदयात आहे आणि मग मी तुला काय करीन, तुझा उद्धार करीन. आणि मग ध्यानात देऊन ऐका, कृष्ण प्रगटे ज्याच्या हृदयी, कृष्ण प्रगटे ज्याच्या हृदयी, तो देहीच होय विदेही. मा त्या ठाई देतो काय असेल? ज्याच्या हृदयात श्रीकृष्ण प्रगट होतो ना, तो विधेय अवस्था त्याला प्राप्त होतं. आणि माणसं म्हणतात हा सका उलता पालता पडतो, तो करतो. आणि ती काय त्याला ती काय आहे? ही संत मार्गातली म्हणजे ह्या साधनेची साधन आहे. काय आहे? साधन आहे. आणि हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताचे पाय. तेने साधती साधने तुटतील भावाची बंधने. वेद देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही. साधू संताशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. आणि या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की बाबा रे, भगवान परमात्मा आपल्याजवळ उदाहरण दिले व पाये पाये दूध पवित्र आणि गोड पाशे तो त्याच्या पात्राळ. जसं ते गोचिड दूध जवळच असतं पण ते रक्त सेवन करतो आणि माणूस काय करतो? वासरू सोडून दार काढून दूध पितो. तसं जी योग्य गोष्ट आहे ना ती काढून टाका. अयोग्य गोष्टीचा त्याग करा, योग्य गोष्टीचा स्वीकार करा. आणि हे जाता जाता 2 शब्द सांगतो. आई वडील गुरुजनांची आज्ञा तू डावलू नको. कृपया करून ध्यान देऊन ऐका. आई वडील गुरुजनांची आज्ञा तू डावलू नको. विषय वासनेच्या संगतीने भलतीकडे भुलवू नको. अरे 2 दिवसाची जाईल सत्ता, टाकून कुणाला बोलू नको. पदर मोड कर पण जामीन कुणाला राहू नको. कुरूप जरी झाली बायको तिचा त्याग करू नको. श्रीमंताचा पाहुणी बंगला, गरीबा आपल्या झोपडीला आग लावू नको. तर झालेली सेवा माझे संत महात्मे सद्गुरू श्रीपाद माऊली आहेत, तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने